पण एक सांगू, बाई कितीही कणखार असली ना तरी तिला घरच्यांचा पाठिंबा लागतो. आज तुम्ही कोणीच माझ्यावर शंका घेतली नाही. नाहीतर जगात अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्यांना असा त्रास झाला की पहिला प्रश्न त्यांनाच विचारला जातो, तूच काहीतरी केलं असशील, उगाच कशाला कुठला पुरुष तुझ्याकडे वेड्या वाकड्या नजरेने बघेल. बाईने साडी नेसली तरी प्रॉब्लेम, तिने शॉर्ट्स घातले तरी प्रॉब्लेम. अरे पण प्रॉब्लेम तिच्या कपड्यात नाही, तुमच्या मेंदूत आणि बघण्यात आहे. हे कधी कळणार? बाहेरच्या संकटांपेक्षा ना घरच्यांच्या टीकेला घाबरते बाई. बाहेरचे तर परके असतातच, पण जेव्हा आपली माणसं आपली उलट तपासणी करतात ना तेव्हा अजून खचायला होतं. मी खूप नशीबवान आहे. आज तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात. आता मला त्या समरला घाबरायचं काहीच कारण नाही. ठरलंय माझं. आता त्या समरला शांतपणे धडा शिकवायचा आहे. आणि अशी अद्दल घडवायची आहे की जन्मात कुठल्याही स्त्रीकडे वेड्यावाकड्या नजरेने बघू शकणार नाही. तुम्ही प्रत्येकाने काय काय करायचंय याचा एक विचार केलाय मी. या क्षणी कामाला लागूया. आणि बरा आहेस ना तू? आपण दोघं फेल आहोत रे. मला नाही वाटत असं. तुला काय वाटतंय? आपल्या दोघांच्याही बायकांना असं वाटलं नाही की त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्या बरोबर शेअर करावेत. हे आपण त्यांना विचारलं, काय इश्यू आहे बाबा, आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांचे इश्यू शेअर करायच्या लायकीचेच आपण त्यांना वाटलो नाही रे. काय फायदा ना मग. तुला एक गोष्ट सांगू बघ, कदाचित तुझा त्रास कमी होईल. आपल्या बायकांना आपल्या बरोबर शेअर करावं असं नाही वाटलं कारण आपण लायक नाही आहोत असं तुला वाटतंय. पण तू एक गोष्ट नोटीस केलीस का की तीच गोष्ट त्या दोघींनी एकमेकींबरोबर पण शेअर नाही केली. राईट? मेघा आणि माझ्यातले प्रॉब्लेम सगळ्यांनाच माहिती आहेत. पण तरी सुद्धा मेघाचं आमच्या घरी परत न येण्यामागचं कारण, तिची इन्सिक्युरिटी, ही आज मला कळली. आज भांडणात तिने बोलून दाखवली तेव्हा मला कळलं. सो बेसिकली मला इतकंच म्हणायचंय की कुठल्याही बाईला तिला होणारा त्रास हा सहजासहजी कुणाबरोबर शेअर करावं असं वाटत नसेल असं मला वाटतं. अरे बरोबर आहे तुझं. मनूला होणारा त्रास ना माझ्या आईला सांगितला, ना तिच्या आईला सांगितला, ना बाबा, मेघा, तू, मी, चैताला पण नाही सांगितलं. यार पण आपण असे नसतो ना. आपल्याला राग आला ना की आपण लगेच व्यक्त होतो, आपण सांगतो. तो राग आपण आई, बाबा, आपले भावंड, कधी कधी मित्रांवर पण काढतो. त्या बायका आहेत ना, हा सगळा त्रास आहे ना सहन करतात, गप्प बसतात. का म्हणजे कशा करता? कारण त्यांना असं वाटत असेल की सहनशीलता म्हणजेच बाई पण. अर्थात ते चुकीचंच आहे, त्याबद्दल काही वाद नाही. आता बघ ना, बायका त्यांच्या तब्येतीकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतात, पण सायमल्टेनियसली त्या त्यांच्या मेंटल हेल्थकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. आणि नेमकं अशा सिच्युएशन मध्ये आपण त्यांना सपोर्ट करतो. आपण त्यांना सपोर्ट करतो हा म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या बायकोला जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणाली की नाही नको. आपण काय करतो? आपण एक तर तिच्यावर चिडतो, रागवतो, नाही तर तिच्याकडे पाठ करून झोपून जातो. तिला काय झालंय हे विचारण्याचा प्रयत्नच नाही करत आपण. तिला काही होतंय का, तिची तब्येत बरी नाहीये का, अंग दुखतंय का, ऑफिसमध्ये काही झालंय का, मेंटल स्ट्रेस आहे का, हे विचारतच नाही आपण. विचारतो नाही रे. बायकोच कशाला,
आपल्या जवळची कुठलीही स्त्री, आई, बहीण, मैत्रीण, कलीग, कुणाच्याही बाबतीत आपण फार फार तर काय करतो, तिला एकदाच प्रश्न विचारतो, काय ग काय झालं, त्यावर तिचं उत्तर असतं काहीच नाही. मग काहीच नाही असं गृहीत धरून आपण पुढे चालायला लागतो. हो. पण त्या काहीच नाही मध्ये खूप काही असतं जे आपण वाचू शकत नाही आणि जे त्यांना आपल्याला कळू द्यायचं नसतं. सो बेसिकली चूक आपलीही आहे आणि चूक त्यांची आहे. हो रे, बरोबर आहे तुझं. हे यापुढे ना मी जास्त अलर्ट राहील. म्हणजे मनुला मी विचारलं आणि ती मला नाही म्हणाली ना, तर तिला मी 2-3दा विचारेन की काय झालंय, समजून घ्यायचा प्रयत्न करेन. तरी पण नाही म्हणाली ना, तर अजून वेगवेगळ्या मार्गाने तिला विचारेन, म्हणजे मला पण कळेल तिचा प्रॉब्लेम काय. हा, म्हणजे निदान तेवढं तरी करूयात, प्रयत्न करूयात, जेणेकरून आपण चुकीचे आहोत असं आपल्याला वाटणार नाही किंवा आपण फेल्युअर आहोत असं आपल्याला वाटणार नाही आणि त्यांनाही वाटणार नाही. मला ना काही सुधरतच नाहीये. पण ग बाय, माझे काय कळतच नाही. आपण माणसं ओळखायला असं कसं काय चुकतो ग? कारण आपण वरच्या रंगाला भुलतो, रूपाला भुलतो. आमचे किंचाळे बाबा म्हणतात, माणसं नारळ असतात, आत काय ते बघा. आपण सगळेच फसलो ग, अगदी आमचे बाबा सुद्धा. आपल्या डोळ्यावर अतिविश्वास ठेवला ना म्यागा, तर चुकीचीच वाट दिसते. पण मला मानशीचं कौतुक वाटतं. मानसी, तू मनी माऊस म्हण ग तिला. नाही ग बाय, तिने जी हिंमत दाखवली ना, मी चाट पडले. आता ती मनी माऊ नाही, वाघीण आहे, वाघीण. मोठी झाली माझी पोर. त्या समोर सरांनी इतकं सगळं केलं असेल, पण त्यांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्या माहिती तरी आहेत का तुला? त्या समोरने इतकं सगळं केलं, पण त्या बदल्यात त्याच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत ना, ह्या त्याने बोलून दाखवल्यात ताई. त्याच्या त्या वखवकलेल्या नजरा, वेडेवाकडे स्पर्श, लागट बोलणं, काटा येतो ग अंगावर माझा. उशामुशी आपण सगळे होतो ना ग. त्या समोरानं चांगली अद्दल घडवली असती, कशाला दुबळ्यासारखं सोसत राहिली. बोंबा बोंब करणं लय सोपं असतं ग, पण आपल्या घराचा विचार करून सोसणं याला लय मोठी ताकद लागते. आपल्या संसाराचा विचार करून गप बसणारी बाई दुबळी नसते मेघा, मोठी हिंमत लागते त्याला. माझ्या म्हणून लय सोचलं असणार, लय सोचलं असणार. आपण कल्पनाच नाही करू शकत. लय मोठी अग्निपरीक्षा दिली असणार तिने. तुम्ही जे सांगतात ते वर करणी पाहता अतिशय साधी गोष्ट आहे. म्हणजे एकाच जागी काम करणाऱ्या 2 माणसांमध्ये स्पर्श होण्याचा प्रसंग अगदी सहज घडू शकतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे समजा माझ्या हातून एक पेन पडलं, ते उचलायला मी वाकलो, तुम्ही उचलायला आलात, अगदी एकाच वेळी पेन धरलं आणि स्पर्श झाला, असं होऊ शकतं. तुमची केस एक्स्ट्रीम नाहीये.
एक साधा हात धरला गेलाय कोणत्याही कारणाशिवाय किंवा चुकून धरला असंही समोर कोर्टात सांगू शकतो. पण म्हणजे मनूने गोष्टी पुढच्या थराला जाईपर्यंत वाट बघायची का? कोर्ट इतकी छोटीशी बाब पुरावा नसताना ग्राह्य धरणार नाही. आपल्याला कोर्टात हे सिद्ध करणं कठीण जाईल, हेच माझं म्हणण्याचा अर्थ. अशा अर्थाचे सूचक किंवा मागणी करणारे मेसेज करणं सुद्धा विनयभंग मानला जातो. तुमच्याकडे काय मेसेज आहेत का? नाही. एक मिनिट. हे काही फोटोज माझ्याकडे आहेत. यामध्ये मनूच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसतोय. याचा काही फायदा होऊ शकतो का? हे तो सिद्ध करेल की तो निव्वळ मदत करत होता आणि चेहऱ्यावरचा ताण हा वेगळ्या कारणामुळे होता. मी आत्ता समर सरांशी जे काही बोलले ते सगळं या फोनमध्ये रेकॉर्ड केलंय. एक मिनिट. तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून मी मदत करायला गेलो. लागला असेल चुकून हात. एवढं काय ऐकवता लगेच? एवढं लेक्चर देत आहे. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इतक्याही सुंदर दिसत नाही हो तुम्ही. याचा नक्कीच काहीतरी उपयोग होईल ना. हे बघा, कोर्टात जायच्या आधी अत्यंत हुशारीने त्याने दाखवून दिलंय की त्याचा हेतू वाईट नव्हता आणि कोर्टात तो हेच करणार. मग आता आपण पूर्ण तयारीनिशी उतरलं पाहिजे. यात अजून अशा काही स्त्रिया आहेत का ज्यांना असा अनुभव आलाय? कारण योगायोग चुकून घडणं हे एका व्यक्तीसोबत होऊ शकतं, पण सगळ्यांसोबत वारंवार होत असेल तर शंकेला व्हावे. या ऑफिसमध्ये नाही, पण आधीच्या ऑफिसमध्ये असं काही घडलं होतं का? समरची काही हिस्ट्री असं काही असेल ना तर समरला मी 10 प्रश्न विचारू शकतो कोर्टात. तो काही उत्तरं देऊ. त्याची ही वृत्ती आहे असा संशय जरी आपण जजीसच्या मनात निर्माण करू शकलो ना तर गोष्टी अगदी सोप्या होतील. पुरावा पाहिजे मानसी, पुरावा. तुम्ही डायरी लिहिता का? नाही. बरं, कोणी साक्षीदार कोणी पाहिलंय वगैरे? नाही. ऑफिसमध्ये सीसीटीव्ही वगैरे? सीसीटीव्ही नाही आहेत. समर सारख्या मुरब्बी माणसाच्या समोर जाण्याआधी सगळी तयारी करून जा, असा एकच सल्ला तुम्हाला देतो. पण पोलीस आपल्याला मदत करतील ना? हो, का नाही, काळजी करू नका. पोलिसात अनेक चांगली लोक आहेत. अशा केसेससाठी स्पेशल सेल आहे, तिथे जाऊन तक्रार नोंदवा. तिथे माझ्या माहितीच्या उत्तम महिला अधिकारी आहेत. त्या अतिशय संवेदनशीलतेने तपास करतील. पोलीस मदत करतीलच, पण माझं म्हणणं असं आहे की पोलिसात जायच्या आधी आपण केस स्ट्रॉंग करूया, पुरावे गोळा करूया आणि मग पोलिसात जाऊया. चल बाय, हात चालव पटापटा. येथील सगळेजण डोमकावले ओरडत असतील पोटात भुकेनं. चल लवकर. काय माहित, माझी तर भूकच मेली आहे. मेघा, असं बोलून कसं चालेल? हा, हे बघ, येणारी प्रत्येक अडचण माणसाला शहाणं करून सोडते. आता तू पण शहाणी हो. म्हणजे बाय माझे, तर मनोवर एवढं संकट आलं, एवढी अडचण आली. माझ्या अनिकेतनं सोडलं तिला. हा, तिच्या पाठीशी उभा राहिला ना, धीरानं उभा राहिला की नाही. तू पण एक संधी देऊन बघ ना जावई बापूंना, ते पण तुझ्या पाठीशी असे उभे राहतील, खात्री आहे मला. कसं आहे ना उषा मावशी, प्रत्येकाची अग्निपरीक्षा वेगळी असते. त्यातून जळून बाहेर पडणारी सीताही वेगवेगळी. आता मनूच्या अग्निपरीक्षेत अनिकेत तिच्या सोबत आहे ग. माझ्यासाठी माहित नाही.
आहे, तुझा राम पण आहे तुझ्यासोबत. एकदा डोळे उघडून बघ, मनापासून बघ. हा, तू म्हणतेस ते बरोबर आहे की प्रत्येकाची अग्निपरीक्षा वेगळी असते, पण तुझ्यासाठी, तुझ्या घरात तुझ्या आई बापासोबत राहायला आलाय तो, तुझ्यासाठी, ही त्याच्यासाठी पण अग्निपरीक्षाच आहे की नाही ग? कुठेतरी वाटतं ग माझ्या मनाला, पण उशी उशी वास येतोय ना. घे बाय माझे आई, आई माझे. ओ ताई, ताई काय करतेस तू? आई, हात जळेल तुमच्या. असू देत, जळू देत. देव बघतोय, माझ्या मनूवरचं संकट टळू दे. म्हणजे नुसताच स्टोल छान आहे की त्यांच्यामुळे स्टोल जास्त छान दिसतोय हे कळत नाहीये. हाच आहे ना तो ड्रेस जो घालून तू डेटवर गेली होतीस? असा फाडून ना ह्याच्या चिंध्या करून घरभर टांगेन. वकिलांनी ना आणि तू काहीही बोलायच्या आधी मला एक गोष्ट करायची. आणि अरे नाही म्हणू, हा सलाम आहे तुला माझ्याकडून. म्हणून तुम्ही बायका अशा कशा असता ग? हे कुठल्या मातीतून जन्म घेतलाय तुम्ही? तू मला सांग, हे सगळं सहन कसं केलंस एकटीने? घरातल्या सगळ्यांसाठी नोकरी करत राहिलीस तू, कधीही तडजोड नाही केलीस, कधी झुकली नाहीस, हरली नाहीस, खचली नाहीस तू. हे सगळं तुझ्यात आलं कुठून? हे बळ बळ तुला मिळालं कसं? आणि बास आता. नाही नाही, खूप स्ट्रॉंग आहेस. आणि म्हणून हा सॅल्यूट माझ्या स्ट्रॉंग बायकोला. आणि अजून खूप शिकायचं आहे मला तुझ्याकडून, खरंच. माझं कौतुक पुरे. आता आपण फक्त केस फाईल केली आहे, अजून जिंकलो नाही होत आपण. केस आपण जिंकणारच आहोत. त्या समरड्याला ना आपण दाखवून द्यायचंय की तो कसा चुकीचा आणि घाणेरडा वागला. आणि हो, आज वकिलांनी आपल्याला शाश्वती दिलीच आहे ना, आणि त्यामुळेच मला एवढा हुरूप आलाय. मी तर म्हणतोय आपण एवढ्या वेळ थांबायलाच नको, आपण सरळ पोलीस चौकीत जाऊ. आणि नाही आणि इतक्यात नको. अगं का? वकील म्हणाले ना आपल्याला, तसं जर आत्ता आपण पोलिसात गेलो आणि तक्रार केली ना, तर पोलीस तपास लगेच सुरूही करतील. पण त्यांच्या तपासामुळे समरला लगेच कळेल ना, तो सावध होईल. त्याला अंडर एस्टिमेट करून नाही चालणार. आतापर्यंत काय काय केलंय त्याने ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. नाकातोंडापर्यंत पाणी आलेलं असताना सुद्धा सूर मारून निसटलाय तो त्यातून. पण मग काय आपण हे असंच घरी घाबरून बसायचं? नाही रे आणि पण ना, आपण थोडा वेळ घेऊ, म्हणजे काय काय करायचं ते ठरवूया आधी. माझं इतकंच म्हणणं आहे की आपण आधी ना पोलिसात जाण्यापूर्वी केस भक्कम करूया. काय काय करायचंय हे आधी ठरवायला पाहिजे. पॉइंट आहे.